स्क्रीन दिसते ना? येस. हम्म. तर आपण हे बोलत होतो की फ्रेम आहेत. तर ही दुसरी फ्रेम, आता विंडो बघत होतो की एक दुसरी विंडो मी ओपन केली आणि इकडे मी काहीतरी ऑपरेशन करायला गेलो, क्लिक वगैरे. ते होणार नाही, कारण माझा कंट्रोल जो आहे तो या पॅरेंट, जी मेन विंडो आहे आपली, त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्यामुळे ड्रायव्हर जो आहे त्याला माझा जो इन्स्टन्स माहिती आहे तो या विंडोचा माहिती आहे. विंडो कुठल्या हँडलला तो ट्रीट करतो, या हँडल सोबत त्याचं कनेक्शन आहे वेब ड्रायव्हरचं. तर जोपर्यंत मी त्या ड्रायव्हरला सांगत नाही की माझा विंडोचा आता बदललाय, दुसऱ्या विंडोत मी गेलोय, कंट्रोल तिकडे शिफ्ट कर, तोपर्यंत तो त्याचं इन्स्टन्स तिकडे शिफ्ट करणार नाही, तोपर्यंत तो त्या हँडलला कनेक्ट करणार नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण नवीन विंडो ओपन करतो तेव्हा आपली पहिली जबाबदारी येते त्या विंडोला शिफ्ट होणं आणि मग त्याच्यावर ऑपरेशन्स करणं. तर हे थोडं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, एवढंच हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. एकदा हे कळलं की बाकीच्या गोष्टी तेच आहेत. त्या विंडोमध्ये पण जाऊन तुम्हाला काय करायचंय, त्या ऑपरेशन्सच करायचे आहेत. नॉर्मल क्लिक वगैरेच करायचे आहेत, नॉर्मल सेंड कीजच करायचे आहेत, किंवा बाकीचे काय ऑपरेशन्स असतील. पण असा काहीतरी वेगळी गोष्ट आली बघा इथे, की नवीन फ्रेमच आली, नवीन विंडो आली, मग हे नवीन काहीतरी घडतंय ना आपल्या ह्याच्यानुसार. तर अशा काही गोष्टी तुम्हाला ठळकपणे विचारल्या जातात इंटरव्ह्यू मध्ये, की फ्रेम कशा हँडल करता. मग ते हँडल करायचे काही मेथड्स असतात, की फ्रेमला सिलेक्ट करायला मग बाय नेम करता, बाय त्याचा आय डी करता, म्हणजे त्याचा सिक्वेन्स नुसार करता, कसं करता. तसंच विंडो आहे, तर वेगळ्या विंडोला तुम्ही पोचता कसे. म्हणजे आता हे 3 विंडो ओपन झाल्यात, तर मला आता दुसऱ्या विंडोला जायचंय, तर मी कसं जाशील तू, या विंडोवरनं इकडे कंट्रोल कसा नेशील. तर याच्यासाठीचेच फक्त काही फॉर लूप वगैरे वापरून ऍडजस्टमेंट असतात. ठीक आहे, की लूप वापरून मी पहिले तिन्ही विंडो हँडल्स घेईन, मग एकेकाला त्याच्या नावानुसार मी सर्च करीन आणि मग या विंडोत जायचं की याच्यात ते ठरवीन. म्हणजे जावाच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या फक्त इथे वापरल्या जातात. कलेक्शन फ्रेमवर्क म्हणा किंवा जावा किंवा लूप्स म्हणा, या टेक्निक तिथे वापरल्या जातात. आणि इकडे म्हणजे ऍडजस्टमेंट करून मग इकडे विंडोज कसं शिफ्ट व्हायचं याचं एक लॉजिक बनवलं जातं. सिम्पल आहे, म्हणजे तुम्ही कॉमन सेन्सनी पण ते डेव्हलप करू शकता. पण ते फक्त आपण एक बाय डिफॉल्ट उत्तर तयार करून ठेवतो की असं असं मी जातो. ठीक आहे. तर हे फक्त आपल्याला बघायचं आहे मेन, की विंडोज आली तर कसं करायचं डील, फ्रेम्स आल्या तर कसं करायचं डील. ठीक आहे, वेगवेगळ्या विंडोज सोबत. मग परत नॉट ओनली तिकडे, इकडे गेलो, आता परत मला मागे यायचं या विंडोमध्ये, मग कसं करू, मागे येण्यासाठी काय ऑप्शन्स असतो, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्या. ठीक आहे, तर या वेगवेगळे हे आता इंटरव्ह्यू क्वेश्चन झाले तुमचे सगळे थोडक्यात. तर या तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रेडिओ बटन बद्दल काय बोलायचं, रेडिओ बटनला कुठले कुठले ऑप्शन बोलायचे, चेकबॉक्स बद्दल विचारलं तर काय म्हणायचं, कसं सांगायचं उत्तर, आणि कसं करून दाखवायचं, कुठला कोड करून दाखवायचा. ड्रॉप डाऊन बोलल्यानंतर मग विदाउट सिलेक्ट क्लास, विथ सिलेक्ट क्लास कसं सांगायचं. आणि सिलेक्ट क्लासच्या परत मेथड्स आहेत, बाय युझिंग कुठल्या गोष्टी, बाय विजिबल टेक्स्टनी करायचं, कशाने करायचं. ते सगळं स्क्रिप्टच एक तुम्ही लिहून काढायची आहे. आणि प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर हे जे ठरलेले क्वेश्चन्स आहेत समजा 12, तर हे प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला तिथे ती स्क्रिप्ट वाचून, म्हणजे हे पाठच करायचं तुम्हाला व्यवस्थित सगळ्याची उत्तरं. पण ते समजलं पाहिजे, आपण कोडिंग मधून हे सगळं समजून घेतो, पण प्रॉपर तुम्हाला याच्या स्क्रिप्ट बनवून हे उत्तर, कारण ठरलेलं आहे त्याच्यामधलं 100% तुम्हाला एक दोन तरी विचारणारच इंटरव्ह्यू मध्ये. असा तुमचा सेलेनियमचा इंटरव्ह्यू होणार नाही की तुम्हाला मग हे विचारणार नाही की कुठलं तरी कसं हँडल केलं. एक तर तुम्हाला टेबल विचारतील, नाहीतर तुम्हाला विंडोज विचारतील, नाहीतर अलर्ट विचारतील, नाहीतर फ्रेम विचारतील. ठीक आहे, नाहीतर स्क्रीनशॉटचं विचारतील, काही नाही काहीतरी विचारतील, नाहीतर माऊस इव्हेंटचं विचारतील, किंवा मग सेलेनियम वेट्स विचारतील काही नाही विचारलं तर. पण असं नाही होणार की तुमचा इंटरव्ह्यू गेला आणि याच्यातलं तुम्हाला काहीच विचारलं नाही. सेलेनियमचा इंटरव्ह्यू काही ना काहीतरी तुमचं नॉलेज चेक करायला याच्यामधलं एखादं विचारतात. आणि या सगळ्या स्क्रिप्ट आपण रेडी करून ठेवायच्यात परफेक्ट, म्हणजे काय पण विचारलं तरी काय बोलायचंय. ठीक आहे. तर एवढंच आहे, म्हणजे हे मेन प्रश्न आहेत तुमचे की सेलेनियमचे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला लोकेटर्स, त्याच्यानंतर मग मेथड झाल्या, आणि मग हे वेब एलिमेंट्स. आणि मग हे वेब एलिमेंट्स ची कसं डील करायचं, याच्यातले क्वेश्चन संपले की मग आपण पुढे जाणार ते म्हणजे फ्रेमवर्क. आणि मग फ्रेमवर्क एक पूर्ण वेगळाच ऍस्पेक्ट आहे, की तुमचं मग फ्रेमवर्क एक्सप्लेन करायचं तुमच्या ऑर्गनायझेशन मधलं, ते कसं आहे ते मग पुढे जाणार आपण. ठीक आहे. आणि मग त्या फ्रेमवर्कच्या सपोर्टिंग गोष्टी बाकीच्या सगळ्या, म्हणजे सेलेनियम सोडून आणखीन कुठल्या गोष्टी तुम्ही वापरता तुमच्यासोबत, त्या काही गोष्टी. आणि तेच करताना तुमचा प्रोजेक्ट, फ्रेमवर्क आणि प्रोजेक्ट आता वेगळं राहत नाही. कारण मॅन्युअल सारखं नसतं की तुम्हाला ऑटोमेशनचा प्रोजेक्ट मॅन्युअली असा पूर्ण सगळं त्याचं डोमेन एक्सप्लेन करून सांगावं लागतो, असं नसतं. ते फ्रेमवर्क तुम्ही एकदा एक्सप्लेन केलं की ते प्रोजेक्ट बद्दल आयडिया तुम्हाला तिथेच तुम्ही देऊ शकता त्यांना. ठीक आहे.
ऑटोमेशन मध्ये प्रोजेक्ट मध्ये कोण घुसत नाही, की तुमचा प्रोजेक्ट सांगा, फंक्शनॅलिटी सांगा, रॅदर दॅन ते फ्रेमवर्कचं तुमचं नॉलेज चेक करतात. ठीक आहे. कारण त्यासाठी मॅन्युअल पीपल, फंक्शनॅलिटी एक्सपर्ट, एसएमआर असतात, की ज्यांना फंक्शनॅलिटी माहिती असते. आणि तुम्ही ऑटोमेशन आहात तर तुम्हाला हे माहिती असणं जास्त इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही फ्रेमवर्क कसं डिझाईन केलं, किंवा हे आतमध्ये तुम्हाला सगळं लोकेटर्स फाइंड आउट करता येतात का, की मेथड वापरता येतात का. ठीक आहे. तर हे झालं फ्रेम्स, विंडोज. तसेच आता अलर्ट्स पॉपअप आहेत, काही काही विंडोज अलर्ट्स आणि पॉपअप येतात जे सेलेनियमला डील करता येत नाहीत. तर त्यांना कसं हँडल करायचं, त्यांच्यासाठी काही वेगळ्या मेथड्स आहेत, काही क्लासेस आहेत वेगळे. ठीक आहे. तर हे असे पॉपअप चालले, तर मग तुमचा त्यासाठीचा एक अलर्ट क्लास असतो. मग त्या अलर्ट क्लास कसा वापरायचा, मग त्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, एक्सेप्ट असेल, डिसमिस असेल, सेंड असेल, ते कशा वापरायच्या. ते मग अलर्ट क्लास इथे इंट्रोड्यूस होईल तुमचा. ठीक आहे. त्यानंतर टेबल्स आहेत. तर काही काही ठिकाणी टेबल्स असतात, जसं तुम्ही आता आयपीएल ची साईट ओपन करत असाल, तर आयपीएल ची साईट ओपन केल्यावर हे मी तुम्हाला सांगतो, हे नीट डोक्यात ठेवा, हे सगळं आपलं आता मेन जे 12 हे गोष्टी आहेत आपल्या, हे मी तुम्हाला आज ओव्हरव्ह्यू देतो. हे डोक्यात एकदा तुमच्या बसलं की नंतर तुम्ही कुठल्या पण गोष्टी करू शकता. ठीक आहे. पण मेन इंटरव्ह्यू क्वेश्चन्स याच्यावर कसं विचारतायत आणि काय आहे हे, याचं मी तुम्हाला मेन आयडिया आज देतोय. तर हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी, की कशासोबत डील करायचं. सेलेनियम, आता आपण कोर सेलेनियम मध्ये घुसतोय, तर म्हणून मी तुम्हाला थोडा वेळ घालून सांगतोय की कोर सेलेनियम म्हणजे काय काय तुमच्या ताटात वाढून ठेवलंय पुढे. एवढंच वाढलंय, याच्या पलीकडे काही नाहीये, पण एवढ्या सोबत तुम्हाला डील करायचंय. आणि हे एकदा तुम्हाला आलं, तुम्हाला रेडिओ बटनची डील करता, म्हणजे तुम्ही स्वतः ते कोड करून बघितलेत, की झालं, तुम्ही सेलेनियम एक्सपर्ट बनलेत. मग नंतर फ्रेमवर्क बनवणे वेगळा विषय, पण तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर बनू शकता सेलेनियम मध्ये. म्हणजे विदाउट फ्रेमवर्क तुम्ही काय पण करणारे माणूस बनू शकता. ठीक आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. तसं आता तुम्ही जर गेला तिकडं आयपीएल 2024च्या साईटवर, तुम्ही जर गेलात, कुठे गेली साईट, हे बघा. आणि हा आत्ता आत्ता मी पण इंटरव्ह्यू देत होतो तेव्हा त्यांनी मला अ, ते टेबल हे करायला लावलं होतं. ते बघा, हे बघा, हे टेबल ओपन करायला लावलं होतं. आणि याच्यामधलं ते काही सांगू शकतात, की मला एक्झॅक्ट आठवत नाही, टीमची नावं मला डिस्प्ले करायचे आहेत सगळ्या. तर कशी कराल, सगळ्या टीमची नावं डिस्प्ले झाली पाहिजे सिक्वेन्स मध्ये, तर कशी करायची असं विचारलं होतं. ठीक आहे. तर हे बघा, ह्याला म्हणतात टेबल. हे जे आहे ना, हे वेब मधलं बनलेलं एक टेबल आहे. तर या टेबल मध्ये रोज, कॉलम, याच्या प्रॉपर सगळ्या गोष्टी आहेत. त्याला हेडिंग्स आहेत, आणि मग याच्या आतमध्ये व्हॅल्यू आहेत. मग इथे टीमची नावं आहेत. ठीक आहे. मग किती जिंकलेत. मग याच्यावर तुम्हाला ते कुठला पण क्वेश्चन विचारू शकतात, की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल, आता हे सिक्वेन्स तर ह्याचा आहे ना, पॉईंट्स आहे. पॉईंट्स तर अल्फाबेटिकली वरती आहेत. त्यामुळे जी टीम वरती असेल तिचे पॉईंट सगळ्यात जास्त असणार. ठीक आहे. त्याच्यात तर काही प्रॉब्लेम नाही. पण आणखीन एखादा गोष्ट असू शकतो, ते म्हणजे की नेट रन रेट, फॉर एक्झाम्पल, एखाद्या टीमचा जास्त असू शकतो किंवा कमी असू शकतो कदाचित. किंवा हे असतं की फेअर प्ले अवॉर्ड असतो. तो फ्लेअर प्लेचे पॉईंट्स कदाचित एखाद्या टीमचे जास्त असू शकतात. तर तसं पण उलट विचारू शकतात, की सगळ्यात जास्त फ्लेअर पेची टीम असलेली सगळ्यांमध्ये असं मला अल्फाबेटिकली अरेंज करून दे या टेबलमधून. ही फेअर प्ले अवॉर्ड म्हणजे आता ही याचा अल्फाबेटिकल सिक्वेन्स कसा लावलाय, तर जास्त मॅच कोण जिंकले आणि जास्त पॉईंट कोणाचे त्याच्यावरनं लावलाय. पण असं काही नाही. आता सगळ्यात खालची जी टीम आहे, फॉर एक्झाम्पल पीबीके सगळ्यात खाली आहे, पण फेअर प्ले मध्ये कदाचित सगळ्यात जास्त पॉईंट तिचे असू शकतात, त्या टीमचे. तर त्या सिक्वेन्सनुसार मला, त्या क्रायटेरियानुसार हे सिक्वेन्स लावून डिस्प्ले कर, असं वगैरे काहीतरी सांगू शकतात करायला. किंवा सिम्पल, की सगळ्या सिम्पल सांगायतील तर काय, सगळ्या टीमची नावं मला डिस्प्ले करून दे या टेबलमधून. म्हणजे तुम्ही जाणार टेबलमधनं, प्रत्येक फक्त या सेकंड कॉलमलाच जाणार, आणि प्रत्येक टीमची नावं एक 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 उचलणार, आणि ती डिस्प्ले करणार. असं तुमच्या कोडने गेलं पाहिजे. कळलं. म्हणजे हे कॉम्प्लेक्सिटी वाढलेला कोड आहे. म्हणजे टेबल्स वगैरे तुम्हाला सांगतात म्हणजे बेसिक कोड पासून ते पुढे आले आणि एकदम कॉम्प्लेक्स कोड तुम्हाला सांगतात. टेबलशी डील करणं म्हणजे थोडं तुम्ही आता कॉम्प्लेक्सिटी सोबत डील करता. बरोबर आहे. तर याच्या वेळेला तुम्हाला काहीच नसतं, तेच हे करायचं परत एकदा, की तुम्हाला लोकेटर्स फाइंड आउट करायचे. याचा एक लोकेटर फाइंड आउट करायचंय जो कॉमन असेल या टीम कॉलम साठी, आणि त्याच्यानंतर लूप लावायचे.
आणि त्याचा झिरो फर्स्ट सेकंड जेवढे एलिमेंट आहेत मॅक्झिमम साईज पर्यंत ते सगळे घ्यायचे आणि त्याचे गेट टेक्स्ट करून त्याची व्हॅल्यू स्टोअर करायचे आणि ते सगळे प्रिंट करायचे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सिंपल गोष्ट आहे की लोकेटर लावून याची कॉमन लोकेटर आहे कॉलमसाठी आणि फॉर लूप लावून एकेकाची व्हॅल्यू घ्यायची. एवढी सिंपल गोष्ट आहे. पण उगाच ती कॉम्प्लिकेटेड बनवली की बाबा मी टेबल हँडल करतोय. जर तुम्हाला जावा माहिती असेल, बेसिक फंक्शनॅलिटी माहिती असेल, टेबलमध्ये रो आणि कॉलम असतात आणि तुम्हाला एकदा कळलं की बाबा ह्या कॉलमचा सगळ्या एलिमेंटचा एक काहीतरी कॉमन लोकेटर आहे, हे एकदा तुम्हाला कळलं की तुम्ही त्याच्यावरून ते फाइंड आउट करू शकता. त्याला टीआर टीसी वगैरे असे त्याला वेगवेगळे काही हे असतात. टीआर म्हणजे फॉर रो टेबल कॉलम. तर ते आपण नंतर बघू ते कसं डील करायचं. तर मी तुम्हाला फक्त काय सांगतोय की कसे प्रश्न विचारतात इंटरव्ह्यूला, हे डोक्यात घ्या. म्हणजे काय काय विचारलं जातं पूर्ण ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतोय मी आज. की पहिलं तर ते ड्रॉपडाऊनचं सांगितलं, ते ड्रॉपडाऊन कसं हँडल करायचं विचारतील. इथे टेबल देतील एखादा आणि टेबल कसं हँडल करायचं, याच्यात कुठला पण रॅन्डम क्वेश्चन विचारतील तुम्हाला टेबलमध्ये. त्यांना जो मूड येईल तो किंवा त्यांचा ठरलेला असेल तो. ठीक आहे. पण कुठलाही विचारला तरी मेथड आपली एकच आहे, त्याचा लोकेटर फाइंड आउट करायचा, लूप लावायचे असतील तर लूप लावायचे आणि ते उत्तर काढून द्यायचं. ठीक आहे. एक कॉमन काहीतरी फॅक्टर फाइंड आउट करायचा, त्या रोचा कॉलमचा लूप लावायचा, त्याची साईज द्यायची त्या कॉलमची घ्यायची आणि उत्तर फाइंड आउट करायचं. मग हे कसं करायचं ते आपण बघू. तर हे होतं टेबल. मी तुम्हाला जेनरिक आयडिया देतोय फक्त. त्याच्यानंतर कीबोर्ड इव्हेंट्स आहेत. तर काही कीबोर्डच्या इव्हेंट्स असतील, जसं कधी कधी तुम्हाला एंटर करायला लागतं, टॅप करायला लागतं. ठीक आहे. अशा काही कीबोर्डच्या इव्हेंट्स आहेत. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता बघा, हे असेल इथे, तर इथून मी एका ह्याच्यात आहे आणि मी एखादी भरली, शिर्डी भरली, तर ते आपोआप बाहेर येते. पण कधी कधी तसं नसतं. म्हणजे तुम्ही एखादी व्हॅल्यू जेव्हा भरता तेव्हा त्या व्हॅल्यू भरल्यानंतर तुम्ही जेव्हा टॅब दाबता तेव्हा तो कंट्रोल दुसऱ्या ह्याच्यामध्ये जातो. ठीक आहे. असं बिहेवियर असतं. आता ते येतील आपल्याला पुढे उदाहरणं. तर त्याच्या वेळेला तुम्हाला काय करायला लागतं, तर कीबोर्डची इव्हेंट टॅब इव्हेंट आहे ना, ती टाईप करायला लागते. म्हणजे की म्हणजे हे शिफ्ट की दाबून कधी कधी तुम्हाला कॅपिटल काहीतरी टाईप करायचंय तेव्हा तुम्हाला शिफ्ट की दाबायला लागेल, बरोबर आहे. त्या शिफ्ट दाबल्यानंतर एखादं लेटर तुम्ही दाबाल तेव्हा ते कॅपिटल होईल. तर त्यावेळेला तुम्हाला कीबोर्डची शिफ्ट की दाबून धरायला लागेल, बरोबर. तर ते कसं करतात हे बघणं. कीबोर्ड इव्हेंट्स म्हणजे कीबोर्डच्या कुठल्या पण कीज दाबण्यासाठी काय करायचं ते बघणं. त्याच्यानंतर माऊस इव्हेंट्स म्हणजे जसं तुम्ही माऊसने स्क्रॉल करता किंवा त्या एखाद्या लोकेशनला कंट्रोल नेता, माऊस तिथे नेऊन ठेवता किंवा क्लिक करता. क्लिक तर आपण ऑलरेडी बघितली आहे. त्याच्यानंतर डबल क्लिक करता किंवा राईट क्लिक करता. हे माऊसच्या वेगवेगळ्या इव्हेंट आहे ना. तर मग हे सिंपल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत की राईट क्लिक कशी कराल. ठीक आहे. एखाद्या याच्यावर राईट क्लिक करून मला करायचं असेल तर कसं करशील, डबल क्लिक कशी करशील, स्क्रोलिंग कशी करशील. या सिंपल इंटरव्ह्यू पाचव्या प्रत्येक वर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत सगळे. हे आता प्युअर इंटरव्ह्यू क्वेश्चन, याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन सगळे. एसएलएनचे जे 50 एक इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले 30 एक इंटरव्ह्यू क्वेश्चन तर ह्याच्यावरच आहेत फक्त या 12 पॉईंट्सवर. ठीक आहे. त्यामुळे हे एकदम कोर आहे, तर हे बघणं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट. तर स्क्रीनशॉट म्हणजे काय, तर आपल्याला जेव्हा एखादी एरर येते तर ती एरर ज्या मोमेंटला येते त्या मोमेंटला आपल्याला काय करायला लागतं, ती एरर का आली. आपण जर त्या वेळेचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि तो पिक्चर फॉर्मॅटमध्ये कुठल्या तरी जेपीजी किंवा याच्यामध्ये स्टोअर करून ठेवला, तर नंतर आपल्या रिपोर्टमध्ये जर तो फोटो असेल तर त्या फोटोवरनं कळतं बाबा की इथे एक इन्फॉर्मेशन भरली जात नव्हती, म्हणजे एक कुठलं तरी फील्ड खाली राहिले किंवा तिथे रेड आले. म्हणजे ते पुढे नेक्स्ट वर क्लिक करायला गेलो आणि एरर आली कारण एक फील्ड माझं भरलं नाही गेलं, तिथे मॅन्डेटरी फील्ड होतं आणि ते रेड आलं. म्हणजे तिथे तुम्हाला कळतं ते बघून की बाबा इथे एक फील्ड हे क्लिक होत नाही किंवा हे सेंड कीज होत नाहीये इथं माझी, काहीतरी इश्यू येतोय, लोकेटर बदललाय काय. तर ते फोटो बघून तुम्हाला अंदाज येतो, मग तुम्ही त्या लोकेशनला जाऊन तो चेंज करू शकता. नाहीतर तुम्हाला काय होतं, परत एंड टू एंड सर्च करून तिथं समजा तुमच्या 15 मिनिटाची स्क्रिप्ट असेल आणि 14व्या याच्यावर एरर आली असेल तर 14 तेवढं पुढे 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 मॅन्युअली रन करून तुम्हाला परत तिथे येऊन स्क्रिप्ट थांबवायला लागते किंवा ऑटोमेशनची ब्रेक पॉईंट आणि मग परत बघायला लागतं काय झालं होतं. ठीक आहे. तेच जर तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल तर त्या स्क्रीनशॉट वरनं तुम्हाला लगेच आयडिया येते की काय झालं असेल एररच्या वेळेला. तर हा स्क्रीनशॉट कसा काढायचा याचा पण एक सेपरेट हा इंटरव्ह्यू क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट, म्हणजे फ्रिक्वेंटली विचारला जातो, हाऊ टू टेक स्क्रीनशॉट. ठीक आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर हाऊ टू डील विथ डेट कॅलेंडर, जे मी तुम्हाला आता दाखवलं की कॅलेंडर मेक माय ड्रीम्स आपण आता ओपन केलं होतं. हा फक्त काय नाही, त्याच्यासोबत डील कसं करायचं, वेगवेगळ्या गोष्टी कुठल्या कन्सिडर करायच्या, याच्याशी डील करताना डेट असेल, टाइम असेल, ते कसं डील करायचं. ठीक आहे.
आणि हे सगळं झालं, हे वेब एलिमेंट्स एवढेच आहेत आपल्याला हँडल करायचे हे 11. आणखीन पण असतील एखाद दुसरे, पण मेन तर हे आहेत जे आपल्याला विचारतात. आणि त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट पॉईंट की ज्याच्यावर म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बोलू शकाल तुम्ही त्यांचा, की तो विचारतातच विचारतात मोस्ट ऑफ द टाइम. म्हणजे असा इंटरव्ह्यू रेअर जातो की जिथे याच्याबद्दल विचारत नाही. ते म्हणजे वेट्स अँड सिंक्रोनायझेशन इन सेलेनियम, आणि याच्यामुळे येणारे अनेक एरर्स, अनेक इश्यू, आणि ते डील कसे केले जातात वेट्स वापरून. तर वेट्स आपण आपल्याला माहिती आहे की म्हणजे थांबण्यासाठी थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे सेलेनियम मध्ये, टाइम आउट द्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला कसं काय करायला लागतं ते आपण वेट्स मधून बघतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये टाइप्स आहेत: इम्प्लिसिट वेट, एक्सप्लिसिट वेट, फ्लुएंट वेट, आणि आपण सध्या थ्रेड डॉट स्लीप वापरतोय, ती तर जावाची मेथड वापरतोय. पण हे जे आहेत ते इम्प्लिसिट, एक्सप्लिसिट, फ्लुएंट, त्याच्यामध्ये काही मध्ये पोलिंग फॅक्टर असतो, तर त्याचे काही जे सिंटॅक्स खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. तर त्याच्यामुळे ते थोडंसं मी पुढे ठेवलंय, आधी नाही घेत आहे. कारण एकदमच कठीण ते एक्सप्लिसिट वेटचा वगैरे तो सिंटॅक्स बघून थोडी म्हणजे वेळ आहे थोडं, मला वाटतं ते पुढे येऊ दे, कारण अजून आपलं काही अडत नाही त्यांच्याशिवाय. त्यामुळे ते फ्रेमवर्क लेवललाच मी त्यावेळेला एक्सप्लेन करायचं ठरवलंय शेवटला. ठीक आहे. तर हे होतं वेट्स. तर एवढ्या गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. तर सगळ्यांनी हे डोक्यात ठेवा, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. आणि आता पण तुम्हाला मी सांगितलं ना, तरी तुम्हाला जर एक्सपात काढता येत असतील, लूप माहिती असतील आणि क्लिक वगैरे या बेसिक फंक्शन माहिती असतील, तरी पण तुम्ही याच्यातल्या गोष्टी आत्ताच हँडल करू शकता. ठीक आहे, तुमच्या कॉमन सेन्स वापरून. त्यामुळे हे काही रॉकेट सायन्स नाही. अपार्ट फ्रॉम दीज, म्हणजे माऊसचे फंक्शनच तुम्हाला माहित नाहीत, कीबोर्डचे फंक्शनच तुम्हाला माहित नाहीत. ठीक आहे, स्क्रीनशॉट कसं करायचं तुम्हाला माहित नाही, हे सोडून द्या. वेट्स तुम्हाला अजून झालेलं नाही, पण रेडिओ बटन्स, चेकबॉक्स, ठीक आहे, ड्रॉप डाऊन, फ्रेम्स आणि विंडो सोडून द्या, कारण ते कसं स्विच करायचं तुम्हाला माहित नाही. ते त्याच्यासाठी वेगळे फंक्शन्स आहेत. पण आता मी जे कुठले सांगतो, रेडिओ बटन्स आहेत, चेकबॉक्स आहेत, ड्रॉप डाऊन आहेत, हम्म, त्याच्यानंतर टेबल्स आहेत, त्याच्यानंतर कॅलेंडर्स आहेत. हे जे वेब एलिमेंट्स आहेत वेगवेगळे, इनपुट बॉक्स आहेत, जे आपण आधी बघितले, इनपुट बॉक्स असतील, बटन्स असतील, हम्म, हे सगळे वेब एलिमेंट्स हँडल करायला तुम्हाला आतापर्यंत जेवढे शिकवले आपण बघितले तेवढं पुरेसे आहे. कॉमन सेन्सनी जर तुम्हाला पुढे जायचं असेल तसं पण तुम्ही करू शकता. त्यामुळे ते स्पेसिफिकली प्रॉपरली कसं हँडल करायचं ते फक्त आपण बघणार आहोत. आता ड्रॉपडाऊन तुम्ही विदाउट सिलेक्ट क्लास आता पण करू शकता, फक्त सिलेक्ट क्लास वापरून सोपं कसं करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पण तुम्ही हे चालू ठेवा की वेबसाईट ओपन करा, त्याच्यात काहीतरी पुढे, जसं मी म्हटलं होतं फेसबुकचं करा, की पुढे पुढे जा, मग तुम्हाला वेगवेगळे वेब एलिमेंट येतील, तुम्ही त्यांना हँडल करू शकता का बघा. तर हे चालू ठेवा. तर याला थोडासा आपल्याला आता वेळ द्यायचा आहे. बघू. हे मला वाटत नाही जास्त वेळ, रेडिओ चेकबॉक्स हे तर पटकन होतील, ड्रॉपडाऊन पटकन होतं. या फ्रेम्स, विंडोज, अलर्ट्स पटकन होतात. टेबल्सला वेळ जातो खूप. टेबल्स, कॅलेंडरला थोडासा वेळ जाईल. की हे कीबोर्ड डिव्हाइस, माउस इव्हेंट पटकन होतील. स्क्रीनशॉट एका म्हणजे 10-15 मिनिटाचं काम आहे. वेट्सला वेळ जातो. त्यामुळे याला थोडासा आपल्याला वेळ द्यायचा आहे व्यवस्थित. कारण आणि वेळ याच्यामुळेच लागतो कारण आपण लाईव्ह करतोय. नाहीतर अजिबात वेळ जात नाही. जर सगळं रेडीमेड दाखवायचं असेल तर रेडिओ बटन हँडल करणं हे एकदम, व्हिडिओज बनवायचे असतील तर सगळं छोटे, आपण लाईव्ह करणार आहोत त्यामुळे वेळ जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे थोडा वेळ जाईल याला. आणि हे एकदा झालं की डायरेक्ट आपण सुरू करणार आहोत, ते म्हणजे फ्रेमवर्क. तर हे झालं की आपलं फ्रेमवर्क सुरू होईल. तर फ्रेमवर्क मध्ये मग प्रॉपर आपण हा, इकडे आपण फ्रेमवर्कचं सगळं बघणार आहोत की फ्रेमवर्क म्हणजे काय आहे. आणि मग आपलं फ्रेमवर्क एक्सप्लेन कसं करायचं इथपासून, मग आपलं जे फ्रेमवर्क आहे हायब्रिड फ्रेमवर्क ते काय आहे, आणि आपण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय वापरलंय. ठीक आहे. आणि ते कसं करायचं फ्रेमवर्क प्रॉपर, आणि कुठले कुठले पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. हं? एवढे पॉईंट म्हणजे हे एक्झॅक्टली आपण वापरलेलं फ्रेमवर्क आहे. तर मग हे एक एक बघायचं, याला जरा खूप वेळ लागतो फ्रेमवर्क करायला. त्यामुळे फ्रेमवर्कला थोडंसं तुम्ही हे करा, कारण फ्रेमवर्क सगळ्याच गोष्टी नवीन येतात तुमच्यासाठी फ्रेमवर्क मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आपण सगळ्या बाहेरच्या गोष्टींचा सपोर्ट घेतो. जसं की आता अपाचे पीओआय घेतो, त्याच्यानंतर आपण एक्सटेंड रिपोर्ट घेतो, त्याच्यानंतर लॉग फोर जे साठी आपण एक वेगळी गोष्ट घेतो, म्हणजे त्यांचं अपाचेचे लॉग फोरचा पण सपोर्ट घेतो. ठीक आहे. अशा बाहेरच्या गोष्टींचा खूप, जेनकिन्स पूर्ण वेगळं आहे, गिट्स पूर्ण वेगळं आहे, जे म्हणजे या सगळ्या सेलेनियमला लागणाऱ्या गोष्टी आहेत बाहेरून. टेस्ट एनजी पूर्ण आपण घेतो, मग टेस्ट एनजी शिकायला जास्त खूप वेळ जातो. त्यामुळे ह्याला थोडा वेळ जातोय फ्रेमवर्क मध्ये. ठीक आहे. पण या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कारण त्या माहिती पाहिजेत फ्रेमवर्क.
ठीक आहे. पण हे सेलेनियम कोर सेलेनियम पेक्षा पुढली गोष्ट आहे. कोर सिलेनियम हेच आहे आपलं जे आपण आता करणार आहोत इथे. हे झालं कोर सेलेनियम, म्हणजे सेलेनियम एक्सपर्ट बनलात तुम्ही. एवढं जरी तुम्हाला आलं, जे आपण आता इकडलं बघितलं इथपर्यंत झालं तरी. आणि मग याच्या पुढं तुमचा ऍडव्हान्स पार्ट सुरू होतो, म्हणजे हे वापरून तुम्ही फ्रेमवर्क बनवून ऍडिशनल कुठल्या तरी गोष्टी वापरताय त्याच्यासोबत. त्या पण कशा इंटिग्रेट करायच्या तुमच्या प्रोजेक्ट सोबत हे तुम्हाला कळते. इथे एक जेनरिक पार्ट आहे. याच्या पुढे तुमचा स्पेसिफिक प्रोजेक्ट रिलेटेड पार्ट सुरू होतो. मग तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही एक फ्रेमवर्क बनवताय. आणि ते फ्रेमवर्क साठी तुम्ही बाहेरच्या बऱ्याच गोष्टी इंटिग्रेट करताय, एक्झिस्टिंग नॉलेज वापरताय. आणि हे सगळं वापरून, म्हणजे आता सेलेनियम एक्सपर्ट म्हणजे इथे ठीक आहे एवढं आलं तरी तुम्हाला, पण याच्या पुढे तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की सेलेनियम सोबतचे टूल्स कसे इंटिग्रेट करायचे आणि ते सेलेनियम सोबत कसे वापरायचे. मग जे पुढलं आपलं जे होतं, मेवेन असेल, जेनकिन्स असेल, टेस्ट एनजी असेल, अपाचे लॉग फोर जे असेल, ठीक आहे, अपाचे पीओआय टेस्ट फाईल साठी असेल, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते इंटिग्रेट करणं ही पण एक कसोटी आहे. ठीक आहे, तर हे कोड झालं की आपण त्या ऍडव्हान्स पार्टला जाऊ. अं, ठीक आहे, तर हे आपण आता बघायचंय. तर पुढल्या, आता आज आपण थांबू. आज थोडं लवकर थांबू आपण. आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण डायरेक्ट हे सुरू करतोय. कुठलं? तर हँडल, रेडिओ बटन्स, चेक बॉक्स, हे दोन आपण टार्गेट ठेवू पुढल्या लेक्चरला करण्याचं. त्यानंतर मग ड्रॉपडाऊन फ्रेम्स. असं हे लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आपण हे कव्हर करू आणि मग फ्रेमवर्क सुरू करू. मला वाटतं आणखीन 1 महिना ते दीड महिन्यापर्यंत चालू शकतो आपला हे. तर मध्ये आपल्याला नाही आला तर. ठीक आहे. ठीक आहे, तर हे आणि मंडेला, उद्याच मी सांगतो तुम्हाला कितीचा. आणि मंडेला सुट्टी आहे का तुम्हाला सगळ्यांना? कोणाला सुट्टी आहे का इलेक्शनची? मला आहे. नाही सुट्टी. नाही ना सुट्टी? ठीक आहे, ठीक आहे. हो, सगळ्यांना नाहीये म्हणजे ठीक आहे, बघू मग ते. हो. चालतंय मग आपण आता थांबू. मी आणि आपण नेक्स्ट लेक्चर पासून डायरेक्ट वेब एलिमेंट्स न कसं डील करायचं झाले कोर पार्ट सुरू करू. काय डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, भेटू सगळ्यांनी नेक्स्ट लेक्चरला. चला बाय. बाय. थँक्यू.